लग्नाची पिढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू आणि श्रीकांत वकील एकमेकाशी बोलत आहेत. मधू श्रीकांत वकिलावर भलतीच चिडलेले आहे. ते श्रीकांत वकिलाला म्हणते, मी तुम्हाला हजारदा एक गोष्ट सांगितली होती की सिंधूला तुम्ही अजिबात कमी समजू नका. पण आज आपण सगळा डाव हारून बसलेलो आहे. मी तुमच्यावर विश्वास ठेवूनच खूप मोठी चूक केलेली आहे. खरं तर मी तुमची मदतच मागायला नाही पाहिजे होती. असं डायरेक्ट आता ते श्रीकांत वकिलाला बोलत आहे. श्रीकांत वकील तिला म्हणतोय, की "तू काही काळजी करू नको. अजून माझ्या डोक्यामध्ये भरपूर प्लॅन आहेत." मधू म्हणते, "आता तुमचे प्लॅन तुमच्याकडेच राहू द्या. तुमचे प्लॅन काही वर्क करत नाहीत हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तुमच्या प्लॅननं काय झालंय तुमच्या लक्षात येतंय का? आता तुम्हाला त्यांच्या घराच्या 5 किलोमीटर जवळसुद्धा फिरकता येणार नाहीये. हा असला प्लॅन आहे का तुमचा? तुमच्यापेक्षा मी चांगले प्लॅन करत होते." असं आता मधू डायरेक्ट त्याला बोलतेय आणि त्याचा अपमान करत आहे. तरी देखील तो मधूला म्हणतोय, "मधू थोडंसं समजून घे. एखादा प्लॅन चुकत असतो, पण सगळेच प्लॅन चुकत नसतात. राघव जिवंत आहे हे आपल्याला समजलेलं आहे आणि त्यामुळं राघवला आपल्याला जिवंत पकडणं गरजेचं आहे." मधू म्हणते, "पण त्याचा पुरावा असलेला पेन ड्राईव्ह तुम्ही हरवून टाकलेला आहे आणि तो पेन ड्राईव्ह हरवल्यामुळं आता आपल्याकडं कोणताच पुरावा उरलेला नाहीये. आपण कितीही ओरडून-ओरडून सांगितलं, की राघव जिवंत आहे, तरीही कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीयेत. ही गोष्ट तुम्हाला कळते ना? तुम्ही वकील आहात ना, तर या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे." असं मधू त्याला रागारागानं बोलत आहे. त्याचबरोबर मधून चिडून त्याला म्हणते, की "आता जे काय करायचं असेल ना, ते मी करते. आता माझे प्लॅन मी करते. कृपया करून तुम्ही मला मदतही करू नका आणि आता माझ्या कामात ढवळाढवळसुद्धा करू नका." वकिलाची पुरती इज्जतच तिनं काढलेली आहे. कारण वकिलाकडून तो पेन ड्राईव्ह हरवलेला आहे. ज्या पेन ड्राईव्हमध्ये राघवचं सीसीटीव्ही फुटेज होतं आणि त्यामुळं मधू पुरती चिडलेली आहे. तरी देखील वकील तिला म्हणतोय, की "फक्त एक चान्स दे, मी काय करतो ते बघ." तर इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा सिंधू सर्वांना सांगत असते, की "मधूचं जगणं आपण परेशान करून टाकलंय. मधू, तुझा एक-एक प्यादा मी मारून टाकलेला आहे आणि आता तुला त्या बिळातून बाहेर येण्याशिवाय दुसरा पर्यायच मी ठेवलेला नाहीये. सगळे प्यादे मेलेला वजीर आणि राजा एकटे पडलेले असतात आणि आता त्यांना स्वतःलाच युद्धात उतरावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेव." असं सिंधू मनाशी बोलत असते. सर्वजण सिंधूला म्हणत असतात, की "खरंच सिंधू, तू होती म्हणून ही लढाई आपल्याला अगदी व्यवस्थित लढता आली." त्याचबरोबर मधूवर आपण किती खुल्या अंतःकरणानं प्रेम केलं, तिच्यावर माया केली, पण त्याचा मोबदला ती आपल्याला काय देतेय या गोष्टीचा राग मात्र रुक्मिणीला येत असतो. ती म्हणत असते, की "मधूला मी माझ्या मुलीसारखं समजत होते, पण आज तिची एक-एक चाल उलटून लावताना आपल्याला नाकी नऊ येत आहेत." राजश्रीसुद्धा तेच बोलत असते. "या मधूवर आपण किती चांगलं प्रेम केलं, तिला किती जवळीकता दिली. आपण तिला आपल्या घरातल्या सदस्यासारखं, मुलीसारखं सांभाळलं, पण ती आज आपल्यावर उलटली आहे. नुसती उलटली नाही, तर राघवचा तिने जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. राघवला फाशी मिळायला पाहिजे इतका घाणेरडा प्लॅन तिनं केलेला आहे. या मधूला चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे." असं ते बोलत असतात. तेव्हा सिंधू म्हणते, "तिला तर आता धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी अजून पण माझ्याकडं काही प्लॅन आहेत आणि ते प्लॅन जर का आपण सक्सेस केले, तर मधूला घराच्या बाहेर पडावंच लागणार आहे आणि त्याचबरोबर मधूला रंगेहात पकडून आपण तिला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आणि तेव्हा आपली लढाई जिंकणार आहे." असं सिंधू कॉन्फिडंटली सर्वांना सांगत असते. तेव्हा सर्वजण सिंधूला विचारतात, की "सिंधू, आता नक्की कोणता प्लॅन आहे?" तेव्हा सिंधू म्हणते, "माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, त्याप्रमाणे आपण करूया." सिंधूचा प्लॅन म्हणजे काहीतरी जबरदस्तच असणार आहे, हे आता रत्नपारखी कुटुंबियांना माहीत आहे आणि म्हणून ते सिंधूला विचारतायत, "सिंधू, तुझ्या डोक्यात जे असेल ना, ते पटकन आम्हाला सांगून टाक. आपण त्याप्रमाणे काम करूया आणि बिळातल्या त्या चिचुंद्रीला बाहेर काढूया." इकडे मधू तिच्या घरामध्ये एकटी असते आणि ती विचार करत असते, की सिंधू नक्कीच माझ्या विरोधात काहीतरी प्लॅन करत असणार आहे. कारण ती काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. मामाला मात्र ही गोष्ट माहिती नव्हती. त्यामुळेच त्याचे सगळे प्लॅन फेल होत चाललेले आहेत. त्यामुळे आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे, असा विचार ती करत असताना तिला जाणवतं, की तिच्यावर कोणतरी लक्ष ठेवत आहे. ती उभारलेली असते. त्याच्या पाठीमागच्या खिडकीतून कोणतरी ये-जा करत आहे आणि कोणतरी फोटो काढत आहे, असा भास मधूला झालेला आहे. या खिडकीतून कोण आलं गेलं का? आपला फोटो कोणी काढला का? का मला भास होत आहेत हे तिला कळत नसतं. म्हणून ती खिडकीच्या जवळ येते. खिडकी उघडून ती आसपास पाहायला लागते. तिला कोणीसुद्धा दिसत नाही. पण आपल्याला नक्कीच भास झालेला नाहीये. आपल्यावर कोणतरी पाळत ठेवतंय आणि हे पाळत ठेवणारं नक्कीच सिंधूचंच कोणतरी असू शकतं. सिंधूचा हेर किंवा स्वतः सिंधू आपल्याकडं आलेले आहे, असंच तिला जाणवत आहे.
मधूचा चेहरा भीतीने थरथर कापत आहे. कारण तिला माहिती आहे की सिंधू अचानक कधीही येऊ शकते. सिंधूच्या भीतीनं मधूचं जगणं मात्र परेशान झालेलं आहे आणि इकडे सर्वजण आता सिंधूला विचारत आहेत की सिंधू नक्की प्लॅन काय आहे ते आम्हाला समजेल का? तुझा एक-एक प्लॅन आजकाल मला आवडायला लागलेला आहे. आपण त्याप्रमाणेच काम करूया. फक्त तू सांग आता आपल्याला काय करायचं आहे? राघव सिंधूला विचारत आहे आणि सिंधू बेडवर बसून सर्वांना प्लॅन काय आहे ते सांगणार आहे. पण अजून सिंधूने एक शब्दही बोललेला नाहीये. सिंधू अजूनही शांत आहे. नक्की सिंधू कशासाठी शांत आहे हे मात्र कोणाला समजलेलं नाहीये. सर्वजण सिंधूला विचारत आहेत की "काय झालंय? तू एवढी शांत का आहेस?" तेव्हा सिंधू म्हणते की "माझ्या डोक्यात काहीतरी चाललेलं आहे आणि ते जर का एकदा सक्सेस झालं तर मग मात्र आपला प्लॅन पूर्णपणे सक्सेस होणार आहे." सिंधू नक्की काय बोलते हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाहीये. तेथे सर्वजण आहेत पण रेश्मा मात्र तेथे नाहीये. रेश्माला सिंधूने एका कामगिरीवर पाठवलेलं आहे. ही गोष्ट रत्नपारखे कुटुंबियांना कोणालाच माहीत नसतं आणि तेवढ्यात रेश्मा आलेली असते. रेश्मा आलेली पाहून सिंधूच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलेलं आहे आणि रेश्मा देखील हास्य करतच आलेली आहे. दोघीही हसत आहेत हे पाहून सर्वांना मोठं आश्चर्य वाटतंय. नक्की या सिंधूने केले तरी काय? या दोघी हसतायत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन सक्सेस झालाय हे मात्र सर्वांना समजलेलं असतं आणि सर्वजण विचारत असतात, "अगं तुम्ही काय हसताय? सांगा ना आम्हाला काय झालंय ते?" हसत असलेल्या रेश्मा आणि सिंधूला पाहून रुक्मिणी म्हणत असते, "सिंधू काय केलंय? तू नक्की सांगशील का आम्हाला? आणि तू रेश्माला कसली जबाबदारी दिली होती? रेश्मा तुझा कसला सैनिक आहे? जरा बोल ना स्पष्टपणे. आम्हाला देखील तुमच्या डोक्यात काय चाललंय ते कळू दे ना." असं रुक्मिणी बोलत असते. तेव्हा ऋतुजा देखील रेश्माला म्हणते, "हा काय चावटपणा चालू आहे तुझा? तिकडं बघून काय हसतेस? आम्हाला जरा सांगशील का काय झालंय ते?" तेव्हा ती म्हणते, "मला काय विचारताय? जे काय विचारायचंय ना ते सिंधू विचारा. त्यांनी काय केलंय ना ते त्यांनाच माहिती आहे. मी मात्र त्यांचं काम करून आलेले आहे." आणि तेव्हा सिंधू सर्वांना सांगते, की "माझा हा हेर मी तिकडं पाठवलेला होता." तेव्हा रेश्माने तिच्याजवळची एक बॅटरी काढलेली असते आणि ती सर्वांच्या डोळ्यावर चमकवत असते. तेव्हा सिंधू सांगते, "या बॅटरीनेच मोठी कमाल केलेली आहे. मी हिला मधूच्या घरी पाठवलं होतं आणि मधूच्या घरी जाऊन खिडकीतून मुद्दाम तिच्या अंगावर ही बॅटरी चमकवायची आणि इकडून-तिकडून पळून परत माघारी यायचं, म्हणजे तिचं जगणं परेशान करून टाकायचं. तिला असं वाटलं पाहिजे, की आपल्यावर कोणतरी पाळत ठेवत आहे, आपले कोणतरी फोटो काढत आहे आणि लवकरच हे सगळे पुरावे आपल्या विरोधात सिंधू पोलिसांना देईल, असा भास तिच्या मनामध्ये निर्माण करायचा आहे. जर का हा भास तिच्या मनामध्ये निर्माण झाला, तर तिचं घरामध्ये राहून जगणं परेशान होणार आहे आणि तिला घराच्या बाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाहीये, असा प्लॅन माझ्या डोक्यात आहे." राघव आणि सर्व रत्नपारखी कुटुंबियांनी हा प्लॅन ऐकलेला असतो, तेव्हा ते सुद्धा म्हणतात, की खरंच हा प्लॅन खूप भारी आहे. यामुळं तिला घराच्या बाहेर पडावंच लागेल. तर आता खरोखरच मधू इकडं परेशान झालेले आहे. मधूने मामाला बोलवून घेतलेलं आहे आणि ती मामाला सांगते, की "मला असं वाटतंय माझ्यावर कोणतरी पाळत ठेवत आहे. माझे कोणतरी फोटो काढत आहे आणि माझ्याविषयी पोलिसांना ते देण्याचा प्लॅन बहुतेक केलेला आहे. दुसरं-तिसरं हे कोण करणारच नाही. हे सगळं सिंधूच करत आहे." असं ती मामाला सांगत आहे. तेव्हा मामा म्हणतो, "तुझ्या डोक्यात ना रत्नपारकीय कुटुंबियांची भीती बसलेली आहे म्हणून तुला असं वाटतंय. त्यांच्यातला एकही सदस्य आपल्या घरामध्ये येणं शक्य नाहीये, हे का तुला खरं वाटत नाही?" मधू म्हणते, "म्हणजे मी काय खोटं बोलतेय का? म्हणजे मला काय भास झालाय असं वाटतंय का तुला?" मामा म्हणतो, "हो, मला असंच वाटतंय की तुला भीतीमुळं भास व्हायला लागलेले आहेत." मधू म्हणते, "ते शक्य नाहीये. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे आणि माझे फोटो देखील कोणीतरी काढलेले आहेत आणि ते फोटो जर का पोलीस स्टेशनला गेले, तर माझं काही खरं नाहीये." मामा म्हणतो, "थांब, मी माझ्या माणसाला विचारतो." असं म्हणून त्याने त्याच्या माणसाला फोन लावलेला आहे. मधू म्हणते, "हा कसला माणूस आहे?" तेव्हा तो म्हणतो, "थांब, अगोदर मला बोलून होऊ दे, मग मी सांगतो." आणि त्याने त्याच्या माणसाला सत्य परिस्थिती काय ते विचारलेलं असतं आणि फोन ठेवल्यानंतर तो मधूला सांगतो, "माझा माणूस रत्नपारखी कुटुंबियाच्या घराच्या बाहेरच आहे आणि त्या घरातून आज कोणीही बाहेर पडलेलं नाहीये," असं त्यांनी सांगितलेलं आहे. मधू म्हणते, "तुझा माणूस देखील तुझ्यासारखाच बिनकामाचा दिसतोय, कारण माझ्यापर्यंत ते येऊन गेलेले आहेत असं मला वाटतंय." मामा म्हणतो, की "तू ना स्वतःला जरा जास्त शहाणी समजायला लागलेली आहे. असं काहीच झालेलं नाहीये. तुझ्यावर कोणी पाळत ठेवत नाही. तू जरा शांत राहा. आता मी काय प्लॅन करतो ना, ते जरासं ऐक. माझे प्रत्येक प्लॅन काय फेल होणार नाहीयेत." मधू म्हणते,
तुझ्या प्लॅनची सध्या काहीच गरज नाहीये. मला समजलंय की सिंधू काय प्लॅन करत आहे. तिने माझ्याविषयी फोटो आणि माहिती जमा करून पोलीस स्टेशनला द्यायचा तिचा प्लॅन असणार आहे, पण तो प्लॅन आपल्याला सक्सेस होऊ द्यायचा नाही आणि त्यासाठी तू मला मदत करायची आहे, असं देखील ती मामाला सांगत असते. तर इकडे सिंधूने रेश्माचा हात धरून तिला घराच्या बाहेर घेऊन येत आहे. रेश्मा तिला विचारते, की "असं माझा हात धरून तुम्ही घराच्या बाहेर का आणत आहात?" तेव्हा सिंधू म्हणते, "एक महत्त्वाचं काम आहे आणि ते तुला मला सांगायचं आहे." तेव्हा ती विचारते, "कसलं काम आहे आणि ते तुम्ही घरात का सांगू शकत नाही?" सिंधू म्हणते, "मला हे कोणाला सुद्धा समजू द्यायचं नाहीये आणि म्हणूनच मी तुला बाहेर आणलेलं आहे." तेव्हा सिंधूच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे रेश्माला कळत नसतं आणि रेश्मा विचारत असते, "मला सांगाल का नक्की काय झालेलं आहे? कसला प्लॅन आहे? आपण काय करायचंय?" तेव्हा सिंधू डोळ्यानं तिला जवळ असलेला मधू आणि तिच्या मामाने पाठवलेला माणूस आपल्या घरावर पाळत ठेवतोय असं सांगितलेलं असतं आणि रेश्मासुद्धा त्याच्याकडं अलगद पाहते. तेव्हा तिला कळतं, की एक माणूस आपल्या घराच्या बाहेर उभा आहे आणि तो आपल्याविषयी माहिती जमा करायलाच आलेला असणार आहे, असं तिच्या लक्षात येतं आणि मग सिंधू आणि त्या मोठमोठ्याने बोलायला लागतात. तो माणूस त्यांना असं दाखवत असतो, की माझं यांच्याकडे लक्ष नाहीये, पण त्याचं लक्ष यांच्याकडेच असतं आणि त्याचं लक्ष यांच्याकडे आहे ही गोष्ट मात्र सिंधू आणि रेश्मा यांना चांगलीच माहीत असते आणि त्याचंच लक्ष वेधून घेण्यासाठी त्या मोठमोठ्यानं बोलत असतात. तो देखील कान पाडून ते सगळं ऐकत असतो आणि ती सगळी बातमी त्याला मधू आणि श्रीकांत मामाला पोहोचवायची असते आणि बरोबर सिंधूने जे काय पोहोचवायचे तेच बोललेलं असतं. सिंधू रेश्माला म्हणत असते, की आज आपल्याकडं जे पुरावे हाती लागलेले आहेत, ते सगळे फोटो, व्हिडिओ आपल्याला पोलीस स्टेशनला जमा करणं गरजेचं आहे. ते जर का फोटो आपण पोलीस स्टेशनला पाठवले, तर पोलीस स्टेशनमधून पोलीस येतील आणि ते मधूला रंगेहात पकडतील. पण आपला हा प्लॅन कोणाला देखील समजला नाही पाहिजे. घरातल्या कोणालाच तो प्लॅन मला सांगायचा नव्हता. म्हणून मी तुला घराच्या बाहेर आणून हा सगळा प्लॅन सांगत आहे. पलीकडे उभारलेला माणूस, आपण खूप बिझी आहे, आपलं यांच्याकडे लक्ष नाहीये, आपण काही ऐकत नाहीये असं दाखवत असतो आणि त्याचा कान मात्र यांच्याकडेच असतो. पण खरं तर त्याला ऐकू जावं आणि त्याने ऐकून हे सगळं मधूला सांगावं, यासाठी सिंधू आणि रेश्मा मुद्दाम मोठमोठ्यानं तो प्लॅन सांगत असतात आणि आता त्याने तो प्लॅन ऐकलेला असतो. लगेच त्या व्यक्तीने फोन काढलेला आहे आणि फोन करून त्याने मामाला सांगितलंय, की यांच्याकडं पुरावा आहे आणि तो पुरावा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचणार आहे. रात्र झालेली आहे. सिंधू आणि राघव एकमेकाच्या मिठीमध्ये बसलेले असतात. राघव सिंधूला सांगतोय, की "खरंच फक्त तुझ्यामुळेच माझं जगणं हे जगणं आहे. आज जर का तू माझ्याबरोबर नसती, तर मला जेलमध्ये सडत राहावं लागलं असतं. तुझा एक-एक प्लॅन खरंच मला आवडतो आणि आता जो आपण प्लॅन करणार आहे, तो जर का एकदा सक्सेस झाला, तर मला कायमस्वरूपी घराच्या बाहेर पडता येणार आहे. असं लपून-लपून जगणं आता मला नको झालेलं आहे." तेव्हा सिंधू त्याला समजावून सांगते, की "आता असं जगायचंच नाहीये. तुम्ही काही केलेलं नाहीये. तुम्ही काही कैदी किंवा आरोपी नाहीत. त्यामुळं आता लवकरच तुम्हाला या सर्वातून मी बाहेर काढणार आहे." तेव्हा राघव आणि सिंधू यांना जुने दिवस आठवत आहेत. राघव सिंधूला म्हणतो, "तुला माझी पहिली भेट आठवते का?" सिंधू म्हणते, "मग आठवते ना." राघव म्हणतो, "मला तर स्पष्ट आठवतंय. एखाद्या तिखट मिरचीप्रमाणे तू माझ्याशी बोललेली होती." राघव आणि सिंधू दोघेही एकमेकाच्या मिठीत बसून त्यांच्या गोड आठवणी आठवत आहेत. त्यानंतर, "मी घरी आल्यानंतर तू माझं कसं स्वागत केलं होतंस ते देखील तुला आठवत असेल." ते म्हणते, "हो, अगदी स्पष्ट आठवतंय." आणि दोघेही हसायला लागतात. कारण राघवचं स्वागत तिनं अतिशय उद्धट शब्दामध्ये केलेलं असतं. कारण राघवने तिच्या अंगावर चिखल टाकलेला असतो आणि त्यामुळंच त्या दोघांचं जराही पटत नसतं. प्रत्येक वेळेस ते जेव्हा एकमेकाच्या समोर आलेले असतात, तेव्हा एकमेकाचं पटत नाही असं त्यांना वाटलेलं असतं आणि त्याच वेळेस मरणाच्या दारात असलेल्या सिंधूच्या बाबांनी सिंधूचा हात राघवच्या हातात दिलेला असतो. ती गोष्ट दोघांना पण आठवत असते. राघव म्हणतो, "मला खरंच असं वाटत नव्हतं, की आपण लग्न करेल आणि आपली ही आयुष्याची साथ कायम राहील. आपण अतिशय रागामध्ये एकमेकाशी लग्न केलेलं होतं आणि तेव्हा मला खरोखरच वाईट वाटत होतं." सिंधू म्हणते, "पण आज कसं वाटतं?" राघव म्हणतो, "आज असं वाटतं, की तेव्हाचा निर्णय हा अतिशय योग्य होता. कारण त्यानंतर एका-एका क्षणाला मी तुझ्या प्रेमात पडत गेलो आणि आज तर मी तुझ्या प्रेमामध्ये अखंड बुडलेलो आहे." असं तो तिला जवळ घेऊन, तिला मिठीत घेऊन बोलत असतो आणि सिंधूला देखील हे सगळं ऐकत असताना खूप छान वाटत असतं. सिंधू आणि राघव त्यांच्या आयुष्यातला अगदी स्वर्णमय क्षण जगत असतात. राघव सिंधूला म्हणतो, की "लवकरच अजून चांगले दिवस आपल्याला यायला पाहिजेत, म्हणजे मी घराच्या बाहेर देखील पडायला पाहिजे." सिंधू म्हणते, "उद्याचा प्लॅन फक्त आपला सक्सेस होऊ द्या. मग बघा तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही."
राघव तिला म्हणतो, की "तू प्लॅन केलायस ना, तर तो नक्की सक्सेस होणार आणि तुझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये मी सहभागी आहे. आपल्याला काही केल्या त्या मधूला घराच्या बाहेर काढायचं आहे आणि एकदा जर का ती मधू घराच्या बाहेर पडली आणि पोलिसांनी तिला पकडलं, म्हणजे आपला प्लॅन सक्सेस झाला आणि मग कायमस्वरूपी माझ्यावरचा जो दोष आहे, माझ्यावर जो लागलेला कलंक आहे, तो धुवून जाणार आहे." सिंधू म्हणते, "अगदी तुम्ही म्हणताय ना, तसंच होणार आहे. आपला प्लॅन पण सक्सेस होणार आहे आणि आजपर्यंत मधूने जे काही केलेलं आहे, त्या प्रत्येक पापाची तिला आपल्याला शिक्षा देता येणार आहे. एकदा ती पोलीस स्टेशनला गेली आणि पोलिसांनी तिला अटक केली, म्हणजे तुम्ही निर्दोष मुक्त होणार आहेत." सिंधूचं ते बोलणं ऐकून पुन्हा एकदा राघव तिला जवळ घेतो आणि म्हणतो, "तुझ्या याच गोष्टीवर तर मी हजारदा फिदा झालेलो आहे." असं म्हणून तो तिला पुन्हा एकदा जवळ घेतोय. सकाळ झालेली आहे आणि राघव आणि सिंधू गाडीवर बसून बाहेर कुठेतरी चाललेले असतात. ते थोडे दूरवर गेलेले असतात, तेवढ्यात गाडी बंद पडलेली आहे. सिंधू राघवला विचारते, "काय झालं?" राघव म्हणतो, "कळत नाहीये, गाडी बंद पडलेली आहे." सिंधू म्हणते, "पेट्रोल संपलंय का?" राघव म्हणतो, "पेट्रोल तर संपलेलं नाहीये, मला बघावं लागेल नक्की काय झालेलं आहे." असं म्हणून राघव इंजिनला काय झालंय ते बघण्यासाठी थांबलेला असतो आणि तेवढ्यात त्यांच्या समोर एक ब्लॅक स्कॉर्पिओ येऊन उभारलेले आहे. राघव आणि सिंधू यांचं त्या गाडीकडेच लक्ष आहे आणि त्या गाडीमधून काही गुंड बाहेर पडलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये हॉकी स्टिक आणि दांडके आहेत आणि ते राघव आणि सिंधू यांच्या दिशेनं येऊन थांबलेले आहेत आणि त्याच वेळेला त्या गाडीतून पाठीमागून बाहेर पडलाय तो म्हणजे मधूचा शकुनी मामा म्हणजेच श्रीकांत वकील. श्रीकांत वकील त्या गुंडांच्या जवळ आलेला आहे आणि त्यांना म्हणतोय, की "आज तुम्हाला जी कामगिरी देतोय ना, ती चांगली फत्ते करा. म्हणजे तुम्हाला डबल पैसे मी देणार आहे." त्याने पैसे देऊन काही गुंड आणलेले आहेत आणि आता मामा राघवच्या समोर येऊन उभारलाय आणि त्याला म्हणतोय, की "तुला असं वाटतं का या जगामध्ये तू हुशार आहे आणि तुझी ही दीडशानी बायको हुशार आहे. तुमच्या 2 पावलं पुढं मी आहे आणि आता तुमचं आज काय होणार आहे ना, हे तुम्हाला माहिती नाहीये. राघव, आज तू पूर्ण माझ्या प्लॅनमध्ये फसलेला आहेस. आता तू घराच्या बाहेर पडलाय आणि आता मी तुला पकडून पोलीस स्टेशनला देऊ शकतो. म्हणजे तुझा खेळ कायमचा संपू शकतो. नव्हे आत्ता जर का तुला मारलं तरी आम्हाला शिक्षा होणार नाही, कारण तू तर अगोदरच मेलेला आहेस." असं म्हणून त्याने गुंडांना राघवला पकडायला सांगितलेलं आहे आणि त्याची धुलाई करायला सांगितलंय. पण त्याच वेळेला राघवने एकेकाची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. हॉकी स्टिक घेऊन अंगावर येणाऱ्या माणसाची राघवने हवेतच हॉकी स्टिक अडवली आहे आणि त्यांची धुलाई राघवने सुरुवात केली आहे. सर्वजण राघवला पकडायचा प्रयत्न करतात, पण राघवने सर्वांना उधळून लावलंय. सर्वांना खाली पाडून राघवने दणादण हॉकी स्टिकने मारायला सुरुवात केलेली असते. पण तेवढ्यात सर्वांनी राघवला पकडलेलं आहे आणि आता सर्वजण राघवला मारायला सुरुवात करत आहेत. राघवच्या सणासण थोबाडीत देण्यात येत आहेत. त्याला पोटात बुक्क्या मारण्यात येत आहेत आणि आता राघवच्या तोंडातून रक्त देखील येत असतं. सिंधू हे सगळं चित्र पाहत असते, तेव्हा सिंधू देखील घाबरून गेलेली आहे. पण आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की त्याच वेळेस सिंधूने घाबरून न जाता जवळची एक स्टिक, एक दांडकं राघवकडं फेकलेलं आहे आणि राघवने ते झेललेलं आहे आणि आता राघव चिडून सर्वांची जोरात धुलाई करत आहे. एका एका गुंडाला चांगलाच धडा तो शिकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोंडावर, पाठीवर जिथं मिळेल तिथं जोरजोरात बुक्के आणि लाथा मारायला त्याने सुरुवात केली आहे. सर्व गुंड पळून जातात आणि आता त्याने धरलंय ते म्हणजे वकिलाला. आता वकिलाचं काही खरं नाहीये. राघवने त्याला पकडलंय आणि आता वकिलाची जबरदस्त धुलाई राघव करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राघव त्याला सांगतोय, की "तू कायद्यात राहिला असता तर तूच फायद्यात राहिला असता. आता कायदा तू मोडलायस ना, आता हा पोलीस तुझं काय करतोय ना ते बघ." असं म्हणून राघवने त्याची धुलाई सुरू केलेली आहे. सिंधू आणि राघवने मिळून वकिलाला चांगलाच परेशान करून टाकलेला आहे. त्याचबरोबर राघव त्याला सांगतोय, की "आम्ही घराच्या बाहेर पडणं हा आमचाच प्लॅन होता. आम्ही तुझ्या प्लॅनमध्ये फसलेलो नाहीये, तर तू आमच्या प्लॅनमध्ये फसलेला आहेस. आता आज तुझं काय होणार आहे ना, हे आता तुला समजेल." असं म्हणून राघवने त्याची जबरदस्त धुलाई सुरू केलेली आहे. राघव आणि सिंधू यांनी त्या वकिलाला प्लॅनमध्ये अडकवलंय. त्याचबरोबर आता मधू देखील या प्लॅनमध्ये अडकणार आहे आणि लवकरच ती देखील पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आणि जेलमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक